आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे। तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणी या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळते। बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आत्ताच नवीन आलेल्या बातमीनुसार तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणींनी केल्या त्यांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात झाल्या। आज बुधवार आहे, 5 नोव्हेंबर आहे। महिलांना 3,000 रुपये वाटण्यास या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याचं तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये तुम्हाला खरं म्हणजे दिवाळीलाच मिळणार होते, परंतु ई-केवायसीची अट सरकारच्या माध्यमातून लावली होती। त्यामुळे ई-केवायसी अजून करायच्या बहिणी त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या। ई-केवायसी सगळी काल त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरणास या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। काल अनेक बहिणींना 3,000 रुपये मिळाले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना काल पैसे मिळाले नाहीत त्यांना आज बुधवार 5 नोव्हेंबर दिवशी कसल्याही परिस्थितीमध्ये आज 3,000 रुपये पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती डबल मेसेज येणार आहे। ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500 असं 2 मेसेज आज या 12 जिल्ह्यामध्ये आता सुरू झाल्याची माहिती आत्ताच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। बँकांना तातडीने आदेश देऊन टाकलाय। कालपासूनच पैशांचं वितरण जोरदार सुरू झालंय। 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालंय। आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता येणार होते आणि तशा प्रकारे काल पैसे जमा झालेत, परवा पैसे जमा झालेत। जर तुम्हाला मागील 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी झालं नसेल तर आज शेवटचा दिवस आहे वाटपाचा। आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करून टाकण्याची ऑर्डर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही अनेक दिवसापासून बातम्या ऐकला आहात की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु या खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका। खरं म्हणजे GR 2 दिवसांच्या पाठीमागे निघालेला आहे आणि पैशांचं वितरण सुरू झालंय। मग आज कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत? आता तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी काढण्यात आल्या नक्की बघा। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ यांनी आता लाडक्या बहिणींना खुश केल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून GR काढल्यावरच हे पैसे जमा होत असतात, त्यामुळे कोणत्याही चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नका। आणि ही एक गुड न्यूज आता तुमच्यासाठी दिल्या। पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सर्वांना महिन्याला पैसे मिळतील। तुम्हाला वाट बघायची अजिबात गरज नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दिला। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आता 5 नोव्हेंबर आहे आणि बुधवारी लाडकी बहीण योजनेचा आता 3रा टप्पा शेवटचा आज वाटण्यात येतोय। आज जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही अपात्र यादीमध्ये गेला आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे सर्वांनी आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण होणार आहे नक्की बघा। लाडक्या बहिणींचा बुधवार 5 नोव्हेंबर 100% या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या टप्प्यामध्ये आता अनेक बहिणींना त्या ठिकाणी पैसे मिळालेत। दुसऱ्या टप्प्यामध्ये पण मंगळवारी पैसे मिळालेत। आज शेवटचा दिवस आहे, आज बुधवार आहे। कोणाकोणाला पैशांचं वितरण केलं जाणार आहे नक्की बघा। अशा 12 जिल्ह्यांची एक वेगळी यादी सरकारच्या माध्यमातून आता तयार करण्यात आल्या, ज्यामध्ये गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी जास्त राहतात। त्यांना आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती आता देणार असल्याचं सांगण्यात आलंय। लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका। कोणत्याही लाडक्या बहिणीचा लाभ अजिबात बंद करणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या जाऊ लागलेत की हप्ता त्या ठिकाणी बंद होईल, असं होईल, तसं होईल, परंतु तसं काहीही होणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी महिन्याला पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। मग आता आज वार आहे बुधवार आणि 5 नोव्हेंबर आहे। कोणाला लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत याची यादी काय आल्या तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये एक सभा घेतली होती आणि त्या पुण्याच्या सभेमध्ये लाडक्या बहिणी वैतागून विचारल्या होत्या की सोशल मीडियावर बातम्या पसरू लागलेत ई-केवायसी केल्यामुळे आमचा लाभ बंद झालाय का? कारण काल परवा अनेक लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत, मग आम्हाला का पैसे जमा झाले नाहीत?
असं या ठिकाणी बातम्या या ठिकाणी पसरू लागल्या होत्या। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना आता या ठिकाणी महिलांनी सर्व मिळून विचारले की आता ई-केवायसी केल्यानंतर तुम्ही काय नियम लावलाय का, आम्हाला पटकन सांगा, कारण आम्ही गेल्या 2 महिन्यापासून तुम्ही 3000 रुपये देता 3000 रुपये देता म्हणून वाट बघत आहोत आणि तुम्ही 3000 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती का सोडले नाहीत, असं यावेळी महिलांनी एका सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आता आज सांगितलंय की आता ही जी ई-केवायसी तुम्हाला करायला सांगितल्या तर ती ई-केवायसी केल्यानंतर तुमच्याकडून काही सुद्धा कागदपत्रे इथून पुढे आता त्या ठिकाणी मागवली जाणार नाहीत, कोणती अपात्र यादी तुम्हाला लावली जाणार नाही, सर्वांचा लाभ पुढील 5 वर्षापर्यंत आहे अशी या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती दिला जाणार आहे। मग आज आहे बुधवार 5 नोव्हेंबर आहे, तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणाकोणाला पैसे जमा करण्यात येणार आहे नक्की बघा। काही महिलांना आज शेवटचा दिवस असल्याने फास्ट वितरण पैशांचं सुरू झालंय। सकाळी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। ज्या महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी काल परवा झालं नाही त्यांना आज या ठिकाणी तयार राहायचं आहे। पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचा आता या ठिकाणी विश्वास पाहायला मिळतोय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आज बुधवार सोन्याचा दिवस उघडला असं या ठिकाणी म्हणावं लागेल। आता बघा या ठिकाणी 3रा टप्पा सुरू झाला आहे। लक्षात ठेवा सोमवार मंगळवार 2 टप्पे झालेत, आज शेवटचा टप्पा आहे। त्यामुळे आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला आता या ठिकाणी पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो आता 3000 रुपये हे मिळू लागलेत, पण कोणाकोणाला मिळू लागलेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आता ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या घरातील पुरुषांना हप्ता गेलावलाय त्यांना अजिबात 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। तुम्हाला वाटतं असेल पुरुष कसं काय हप्ते घेतात, तर बघा राज्य सरकारला 250 कोटी रुपयांचा भुर्दंड लागलाय। महिला काय करतात, स्वतः पण हप्ता घेतात, त्यांच्या नवऱ्याचा सुद्धा खोटी कागदपत्रे घालून त्या ठिकाणी अर्ज भरला होता आणि अशा जवळपास 14000 पुरुष त्या ठिकाणी सापडलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी सरकारने करायला सांगितली, कारण खोट्या आणि त्या ठिकाणी फसवणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आले। त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 1 रुपया सुद्धा देऊ नका असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग आज 5 नोव्हेंबर आहे आणि आजचा वार आहे त्या ठिकाणी बुधवार। आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हे पाहणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। 12 जिल्ह्यांची यादी या महत्त्वाच्या बँकांना सरकारच्या माध्यमातून देऊन टाकल्या आणि सांगितले बँकांना तुमची बँक अजिबात बंद करू नका, आज शेवटचा दिवस आहे, सर्व महिलांना पैसे दिल्याशिवाय बँका बंद झाल्या नाही पाहिजेत अशी ऑर्डर आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। त्यामुळे तुम्ही ई-केवायसी जरी केली असेल किंवा ई-केवायसी जरी केली नसेल तर तुम्हा सर्वांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती लक्षात ठेवा, तर तुम्हाला बरोबर आज पुढील 10-15 मिनिटांमध्ये हे पैसे बँकेत खात्यात आल्याचे पाहायला मिळणार आहे। 12 जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकांना देऊन टाकल्या हे तुम्हाला सांगणार आहे। परंतु सर्व लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या, केवायसी करण्याची लास्ट डेट 18 नोव्हेंबर आहे। त्याच्या आधीच तुम्हाला केवायसी ज्या कोणी लाडक्या बहिणींनी केली नाही त्यांना पटकन करून घ्या, अन्यथा तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती येणार नाही असं सांगितले। त्यामुळे आज बुधवार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट या महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये देण्यात आल्या हे सुद्धा आपण पाहूया। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरमध्ये एक सभा होती आणि एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेत की ई-केवायसी केल्यानंतर कोण अपात्र झाले का, यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले होय आम्ही अपात्र करण्यासाठी तर आता केवायसी बहिणींना करायला सांगितली होती आणि त्यामध्ये जवळपास आता 14 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेत। त्यांनी आता ऑक्टोबर नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहू नये असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरची वाट पाहू नये असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग असं का सांगितलंय, असं ज्यावेळी आता त्या ठिकाणी महिलांनी विचारलं त्यावेळी महिलांना असं उत्तर देण्यात आलंय की अनेक बहिणी चुकीच्या मार्गाने लाभ घेत होत्या म्हणून त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे। ई-केवायसी जरी केली असेल तर अनेक बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत असं सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे अपात्र यादी खरोखर या ठिकाणी जाहीर झाल्या। ज्या महिला सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये या ठिकाणी तुमचा
वडील असेल, तुमचं नवरा असेल, जर त्यांची संपत्ती जर जास्त असेल तर तुम्हाला अपात्र या ठिकाणी करण्यात आले। तुम्ही म्हणणार त्यांना का अपात्र करण्यात आले? त्याचं कारण म्हणजे KYC करताना वडिलांचं त्या ठिकाणी आधार कार्ड घेऊन KYC करायला सांगितली होती किंवा पतीचं आता आधार कार्ड घेऊन KYC करायला सांगितली होती आणि त्यामुळे वडिलांचं आता त्यांच्या वडिलांचं पतीचं उत्पन्न सुद्धा सरकारला आधार कार्डचं KYC केल्यामुळे दिसून आले। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना अपात्र या ठिकाणी करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती आणि तशा प्रकारे जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये सोडले नाहीत। बघा, आज शेवटचा वाटपाचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्षपूर्वक बघा, कारण आज 12 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या 10 बँकांना काल रात्रीच या ठिकाणी देऊन टाकले आहे। कोणत्या 10 बँकेत पैसे देऊन टाकलेत नक्की तुम्ही बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, कारण फक्त याच 10 बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत। कारण या ठिकाणी परवा दिवशी काल म्हणजे सोमवार मंगळवारी जे पैसे जमा झालेत फक्त याच 10 बँका जमा झालेत। बाकीच्या बँकांमध्ये अनेकांना पैसे आलेले नाही आहेत। पहिला त्यांना 1500 रुपये आता सप्टेंबरपर्यंत येत होते, परंतु आता हे 3000 रुपये जे सोडलेत तर ते KYC केल्यानंतर महिलांना सोडलेत, म्हणून त्यांना आता फक्त महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये पैसे सोडलेत। तर त्या 10 बँका कोणत्या आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यांना या 10 बँकेत पैसे सोडलेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे। परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज वार आहे, बुधवार 5 नोव्हेंबर आहे। लक्षात ठेवा, पुढील 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला जास्त वेळ थांबायचं नाही, फक्त 10-15 मिनिटातच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर बघा, या ठिकाणी पहिली बँक आहे HDFC बँक, ICICI बँक, या 2 बँकेमध्ये 5.5 लाख महिलांनी खातं खोललंय। तुम्ही या 2 बँकेत खातं खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील या ठिकाणी 10-15 मिनिटांमध्ये वाट पाहायचं आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। वाटपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी काळजीपूर्वक बघायचं आहे। तुमचा जर जिल्हा यामध्ये नसेल तर डायरेक्ट तुम्हाला काळ्या यादीत तुमचं नाव टाकलं असणार आहे, म्हणजेच अपात्र तुम्हाला केलं असणार आहे। त्यामुळे कोणत्या बँकेत कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज शेवटच्या दिवशी वाटपाचं या ठिकाणी मुहूर्त लागला आहे तुम्ही पाहायचं आहे। यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे, म्हणजे पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक। या बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांना टोटल ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मान्यता या ठिकाणी मिळाली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज शेवटच्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला पुढची बँक कोणती निवडण्यात आल्या नक्की बघा। KYC केल्यानंतर फक्त याच बँकेमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले आहेत। आता बघा, सरकारच्या माध्यमातून युनियन बँक आणि कॅनरा बँक या बँकामध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांना टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्याची ऑर्डर आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यानंतर पुढच्या 2 बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, त्या म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा। बघा, या बँकेमध्ये जर ज्या महिलांचं खातं आहे त्यांना डायरेक्ट 3000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आलेत ज्या खूप मोठ्या बँका आहेत आणि सरकारी बँका आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी आता 15 हप्ते घेतलेत, आता त्यांना 16वा आणि 17वा हप्ता बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। तर त्या बँकांची नावे आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या बँकेमध्ये आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा या ठिकाणी जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या। 12 जिल्हे आहेत, यामधील आता पहिले 2 जिल्हे सांगितलेत, तर त्यामध्ये आता बघा नांदेड आणि त्या ठिकाणी बीड जिल्हा। नांदेड बीड जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्यांना टोटल 1500 ऑक्टोबरचे 1500 नोव्हेंबरचे बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर पुढच्या 2 बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत, त्या बँकेचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। आता बघा, तुम्हाला ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। तर ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या तिन्ही पण जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3000 रुपयांचा लाभ जमा होणार आहे। त्यानंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, आता त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक या बँकेमध्ये पुढच्या 3 जिल्ह्यातील पैसे जमा होणार आहेत, ते म्हणजे सोलापूर, कोल्हापूर आणि आता धुळे जिल्हा। यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3000 रुपयांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढच्या बँका सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेत, त्या बँकेचं नाव आहे बघा, ते म्हणजे HDFC बँक। आता
कॅनरा बँक आणि आता पोस्ट ऑफिस बँक आणि SBI या बँकेमध्ये आता पुढच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। तर त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आल्या, ती म्हणजे लक्षात ठेवा नागपूर, नाशिक आणि परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज शेवटच्या दिवशी पैशांचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले, त्या जिल्ह्यांचं नाव आहे सर्वांनी लक्षात ठेवा। या ठिकाणी अमरावती, अहिल्यानगर आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणींनी आतापर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल त्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती दिलं जाणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।